नाश्ता केला ना? नाश्ता करतो मी, पण तुझा डोळा कशाने लाल झाला एवढा? असं झालंय, रोज रात्रीची झोप येत नाही. 2-2 अडीच वाजले तरी जागी, आणि सकाळी मग लवकर उठावं लागतं. आणि लवकर उठले कशी डोळे लाल होतात. दोन्ही पण. सकाळचे तर सगळेच उठतात ना. सकाळचे सगळे उठतात, पण ते 10, 11, 12 वाजता झोपलेले असतात. मी 3 वाजता झोपते, 7 वाजता उठते. उठे पण वाटलं पाहिजे ना. मग एवढं जागरण कशाला करते? लवकर झोपायचं जरा. नाही झोपत, किती ट्राय केलं तर झोप येत नाही. तुला दवाखान्यात न्यावं लागेल. दवाखान्याची नाही गरज. मला सवय तुमचीच लागली असं वाटतंय. तुम्ही आता झोपताय शांत, मध्ये मध्ये जागच होता ना, तुमचं बघून बघून तशी सवय लागली. मला व्हिडिओ एडिट करायला लागतो रात्रीचा 12 वाजता व्हिडिओ. विचार करायसारखं, बघ बरोबर आहे का, बघ बरोबर आहे का. मग तू जागी असते म्हणून बोलतो, झोपलेला असतं कशाला बोलेन मी? मग सांगायचं पण चुकून काय झाले. चुकी तू सकाळी पण बघू शकते. काहीतरी केलं पाहिजे, माहितीये का. असं झालं माझी तब्येत खराब. काय तू जागत जाऊ नको, माझं मी एडिटिंग करत जाईल, झोपत जाईल. तू लवकर झोपत जा. अगं बघ, दिवसभर असं आळस आल्यासारखं होतंय, झोपायला होतंय. नाही, तुला जरा विकनेस झाला 2-4 दिवस झाला. काय करायचं त्यासाठी? त्यासाठी तुला सलाईन लावावं लागेल. दवाखान्यात जाऊन बसायचं ना, आरू लावून घ्यायचं. हारोडे ठेवायचं, नाही तर झोपवायचं जायचं. 2 तासामध्ये होते सलाईन. नको, मला जोरात सलाईन लावतात. त्यापेक्षा घरी आराम केलेलं बरं. एखादं बोललं असं चला जाऊया, सकाळी सकाळी गेलो असतो तिला झोपून, सलाईन लावून आलो असतो. विकनेस आहे, बरोबर आहे. खाऊ वाटा नाही, झोप येत नाही. काय झालं? काय झालं? असं का होतंय? नाश्ता करतो, काय नाही झालं. झोपत न उठलं तेव्हापासून तू असंच बोलते, चिडचिड करते नुसती. चिडचिड तुमच्यामुळे होतीये. मी काय केलं? का एक तर नीट तुम्ही दोघं बेडवरती झोपायला जागा देत नाही, मला वापस पण झोपावं लागतं. नाही काय? मग तू खाली पण झोपू शकते ना. तुम्ही पण झोपू शकता की. त्रास कोणाला आहे, मला का तुला? पण तुम्ही जर नीट झोपला, ही नीट झोपली, मला व्यवस्थित जागा भेटते, तर माझी कशाने चिडचिड होईल? सकाळच्या पारी उठलं. मग तुला जागा होत नाही, मग तू कधी बोलले का असं की मला जागा द्या म्हणून? जागा द्या. एक तर तुमची असं सवय आहे की तुम्हाला उठवलं की परत तुम्ही झोपणार नाही, ती एक काळजी असते. की माणूस जर उठला तर परत झोपणार नाही, ती एक बघा विचार असतो. मग आपणच ऍडजस्ट करून घ्यायचं, झोपायचं. ती बारकीच यार पूर्ण हात असं टाकून झोपत असते. नाही तुम्ही बोलता ते बरोबरच आहे, खालीच आपली चादर बिदर टाकून झोपावं. त्या बारकीसाठी मला झोपावं लागतं बेडवर. आज मी खाली झोपतो, तुम्ही झोपावरती बेडवर. आधीच करायचं होतं ना, कशाला मग एवढा त्रास? आधी तू बोललीस नाही ना हे सगळं, आताच बोलतो तू मला झोपायला त्रास होतो. आणि ते झालं की सकाळ उठून जायचं, काम करायचं किचन मध्ये, त्याने तर माझी डबलच चिडचिड होती. आम्ही सगळ्याला विचारायचं नसते. मला असं वाटतं अख्ख्या दुनियामध्ये तू एकटीच अशी बाई आहे. काय भरपूर बायकांच्या चिडचिड होत असल्या. सकाळ उठायचं नसतं, उठायचं, डब्बा बनवायचं, असं भरपूर. आम्ही चिडकी नाहीये. मग सगळे करतात ना. सगळे करतात, पण चिडचिड पण तेवढंच करतात. मला नाही वाटत सगळे चिडचिड करत असेल तुझ्यासारखे. करतात माझ्यापेक्षा डबल करतात. काय ओरडतच असतं ना. बघू, कमेंट करून सांगा कोण कोण चिडचिड करते सकाळ सकाळी काम करण्याच्या बाबतीत. कमेंट करून सांगा. सगळेच करतात. एक तर आम्हाला झोप येत नाही, झोप आली सकाळी उठू वाटत नाही, तरी सुद्धा उठतो. डबल बघतो. तुला चपात्या भाजा एक माणूस असतो, कांदा लसूण सोलून द्यायला कापायला एक माणूस असतो. बोलून दाखवलं मला वाटलं. काय बोलून दाखवलं? त्या दिवशी चपात्या भाजल्या, आज आईने चपात्या भाजल्या, आज मी तुला कांदा कापून दिला, लसूण सोलून दिला, परत टोमॅटो कापून दिला, कोथिंबीर कापून दिली. काय राहिले काम आता? फोडणीच मारायची होती ना. तेवढेच तू मारलंय फक्त, आणि वरनं चिडचिड करते की मला घरातलं काम करायला येतं की सकाळ सकाळ उठायचं, काम करायचं. एवढी माणसं तुला मदत करतात तरी तू बोलते एक दिवस करण्यात. एक दिवस करण्यात आळशी झाली तू, आळशी. माझी जागा घेऊन बघा, मग मी तुमची जागा घेते. तुमचं काही केलं नाही केलं, तुम्ही जर माझी जागा घेतली ना, मी तर उठून तू बघायची नाही काय करते करता येतं का.
असंच करते. हम्म. तुम्हाला देऊ का? कशाला? मला नाही आवडत. काय गं? मला तसलं डोळे काय लाल आवडत. झाले ते काय बायकोचे तर एखादं काळजी घेतं की डोळे लाल झाले तुझ्या डोळ्यात ड्रॉप काळजी टाकतो. घेत ड्रॉप आणून ठेवलाय घरामध्ये, पण तो पण मला असं 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 करून टाकायला येत नाही. एक तर तुम्ही बोललीस का मला टाका म्हणून? तुला टाकायचं सांग. काळजीच तुझ्या डोळ्याची. तुला दिसा डोळा लाल दिसला की येते मला बोलायला. पण जेव्हा एखादा टायमिंग मला बोलती की बाबा डोळ्यात ड्रॉप टाका माझ्या, झोपते मी आता, अशी बोलली आहे कधी? बोलायचं काय यात कळलं पाहिजे ना तुम्हाला. कळलं पाहिजे ना. ज्याला त्याला स्वतःच्या शरीराची काळजी असते ते बोलतं माणूस. माझी जागा घ्या एकदा तुला मग काळजीच तुम्हाला. नाही. माझी जागा घ्या एकदा मग काय कळलं जागा तुम्हाला. बिगा काय नको मला तुझी. काय घेतलं का तिने? टाकाय गेली तिकडे. कॅडबरच्या कागद घेतलाय टाकायला दिली. मम्मीला पण टाक की खाली. बघितलं का कसं शिकवताय तिला? हाती लगेच तुला उचलाय घेणार ना. असं शिकवतात का? शिकवत नाही, मी सांगतोय तुला. कॅडबरी आहे ती मम्माने गपचूप गपचूप ठेवली. मम्मीचा खावा येतो चुचुंदरीचा हार. ए चिचुंद्री बोलायचं नाही कळलं का? काय मानवच बसती माझ्या. चिचुंद्री बोलायचं का काय? तुला माहिती आहे का चुचुंदरी म्हणजे काय? माहिती ते आवाज करते ना घरात. कसा आवाज करते? तसा आवाज करते. बघ, स्वतःच करते, तुला सगळं माहित आहे. मला गावाला घरातच असते सारखं ते किर 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 ते किर 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 असतं ते वेगळं असतं, चुचुंदरी नसते. असा आवाज करत पळत येते मला माहितीये. बघितले मी त्यांना गावाला लय असते. गावावरनच आणले इकडे. बघितलं का कशी मस्करी करताय माझी? गावावरून आणली. मग कुठून आली तू? गावाला आली म्हणून काय झालं? आता तर मुंबईची झाली ना मी. आता मुंबईची झाली पण सांगतोय मी, मटेरियल गावचं आहे ना. हा चिचुंद्री भरायचं असतं. चिचुंद्री गावची आहे ना. तुम्ही लय बोलायला लागलाय आता मी ऐकून घेते म्हणून कळलं का? बायकोला नाही बोलणार माणूस तर कोणाला बोलणार? नाही मला बोलायचं. मी बोलते का तुम्हाला? बोलत जा ना मग. मी तुम्हाला काय बोलत नाही, तुम्ही पण मला काय बोलायचं नाही. सगळ्यांचं काम धंदा करून बसली तरी सुद्धा भगवान आहे या माणसाला. तुला कशाला मम्मीची पर्स आणली? आब्बा डब्बा जब्बा. तुलो आता हे बोलायला लागली ना. पापा पापाच फक्त जमतं. घे ना, हे बोलत पहिलीला बोलत नसते ना, आता पप्पा बोल. पहिली काय बोलत नव्हती ते काय नाही. मला लय टेन्शन आलं होतं खरं सांगायचं म्हणजे. आता बोलायला लागली का? आता बोलायला लागली ती फक्त पापाच बोलते. मम्मा बोलत पहिली आई बोलत होती ना, आता पप्पा बोलते ना. आता आई विसरली आणि फक्त पप्पा पापा. पिलू कसं बोलायचं पापा? पापा पापा. तुला जरा तरी पटतंय का बारके? तिला त्रास द्यायला लागले माहितीये का? तुम्ही तरी घरी नसता पण मला नको नको होतं माहितीये का? खरं सांगायचं म्हणजे ना मला तुम्ही ना आता पेमेंट चालू करा. तिने खाली टाकलं. ती सगळ्या वस्तू मी वर आणायच्या ठेवायच्या दिवसभर माझं हेच चाललेलं असतं. तुम्ही मला पेमेंट चालू करा. पोरं सांभाळायचं. सगळं बघितलं का? इथे चावून घेण्यापासून मला सहन करावं लागतं माहितीये का? त्याचा पण पेमेंट असतो. पेमेंट चालू करा मला तुम्ही. शिशू मी देतो तुला पेमेंट. मी महिन्याला 10 रुपये पासून. तिचा नाश्ता जेवण 10 रुपये. जा की बाहेर जाऊन विचारा 10 रुपये तुम्ही माझ्या पोरीची काळजी घेताल का? मम्मीला पैसे द्यायचं पोरी सांभाळायला काय बोलायचं? पेमेंट तुम्ही दिला पाहिजे कुठली आता. मम्मी पोरगी स्वतःची पोरगी सांभाळायला पैसे मागते? सगळ्यांनी मागितलं पाहिजे. उलट हे चुकतंय बायकांचं. फ्री मध्ये कामं करतो.